आणि बातमी आहे निवडणुकांसंदर्भात। राज्यातील महापालिका निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे। हिवाळी अधिवेशन 14 डिसेंबरला संपल्यानंतर लगेचच त्याच दिवशी महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे। कारण निवडणूक आयोगाने उद्याच राज्यातील 29 महापालिका आयुक्तांची बैठक बोलावली आहे। त्यामुळे महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याच्या प्रक्रियेला वेग येणार असल्याचं समजतंय। तर कोणत्या महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत त्यावर नजर टाकूया। मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पनवेल आणि उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर, मीरा भाईंदर, पिंपरी चिंचवड, वसई, विरार, पुणे आणि सोलापूर, तसेच कोल्हापूर, अमरावती, चंद्रपूर, नाशिक, नागपूर आणि संभाजीनगर, मालेगाव, नांदेड, लातूर, अकोला, परभणी आणि धुळे महानगरपालिका, तर जळगाव, इचलकरंजी, अहिल्यानगर, सांगली, मिरज आणि जालना या महानगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत। तर मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दुबार मतदार शोधण्यासाठी मोठी हालचाल सुरू झालेली आहे। निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका आयुक्तांना थेट निर्देश दिलेत। एकूण 227 प्रभागांसाठी 227 स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यास सांगितलंय आणि हे अधिकारी दुबार मतदारांची तपासणी करतील, तसंच मतदान यादीतील चुका आणि त्रुटी शोधतील, तक्रारी स्वीकारून त्यावर कार्यवाही करणार आहेत। तर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोघांकडून देखील दुबार नावं आणि मतदान यादीतील त्रुटींवर निवडणूक आयोगावर आरोप होत आहेत। आता आयोगाच्या या निर्णयामुळे मतदार यादीतील गोंधळ